वडीगोद्रीमध्ये मराठा ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे आणि पोलिसांनी दोघांची एकत्र बैठक सुद्धा बोलावल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या कित्येक तासांपासून आपण पाहतोय मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती, तणावाची परिस्थिती होती। मात्र आता वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीत नेमकं काय होतं आपण पाहूयात। ताजे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पोलिसांनी दोघांची ही एकत्र बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये काय नेमका तोडगा निघतो, पोलीस काय आवाहन करतात, पोलीस काय भूमिका घेतात, त्यावर आंदोलकांची काय भूमिका असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जालन्यामधून आपण ही महत्त्वाची अपडेट पाहतोय। मराठा ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे आणि पोलीस प्रशासनाने ही कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे असं कळतंय। ही या बैठकीची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी दोघांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्या बैठकीमध्ये काय होतं याचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय जालन्यामधून। मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये पोलीस त्यांचं म्हणणं ऐकतील आणि त्यानंतर त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट करतील। त्यावर मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, बैठकीमध्ये नेमकं काय होतंय, कोणते मुद्दे अजेंड्यावर आहेत? प्रामुख्याने ओबीसी आणि मराठा हा वाद होऊ नये त्यासाठी दोन्ही सामंजस्य भूमिका घ्यावी, मधला मार्ग काय काढता येईल यासाठी प्रामुख्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक स्वतः या बैठकीत आहे आणि या ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी आहे। मराठा आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते जे मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्ती आहेत ते या बैठकीत समाविष्ट आहेत, तर हाके आणि वाघमारे यांच्या जवळचे जे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते ते या बैठकीत आहेत। या बैठकीमध्ये सध्या पोलीस अधीक्षक या सूचना देत आहेत की कशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील व दोन्ही जे पक्ष आहेत त्या दोघांच्याही बाजू या ठिकाणी जाणून घेतली जात आहे। त्यातला सुवर्ण मध्ये काय साधता येईल यासाठी ही बैठक आहे, कारण की आपण पाहिलं की गेल्या 24 तासापासून या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय। दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी होत आहे। हा लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरून आहे आणि जातीय सलोखा राज्यभरात टिकून राहावा यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे। बैठकीमध्ये आता नेमकं काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात बैठक संपल्यानंतर नेमकं बैठकीत काय झालंय आपल्याला समोर येईल। कधीपासून नेमकी ही बैठक सुरू आहे पोलीस प्रशासनाची? नेमकीच ही बैठक सुरुवात झाली आहे। साधारण 10 मिनिटे झालीत या बैठकीला सुरू होऊन। आता कार्यकर्ते जमलेले आहेत आणि प्रत्येक जण आपापले मत या बैठकीत मांडत आहेत। मराठा बांधव देखील या बैठकीत आपले मत मांडत आहे आणि त्याचबरोबर ओबीसी बांधव देखील आपले मत या ठिकाणी मांडत आहे, कारण की पोलिसांनी जो रस्ता आहे आता बंद केला होता वडीगोद्री मार्गे अंतरवली जाणारा, त्याबद्दल देखील या ठिकाणी मत मांडलं जात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी परवानगी कशी दिली असा संतप्त सवाल देखील या ठिकाणी विचारला जात आहे, कारण की आम्ही पहिल्यापासून आंदोलन करतोय, मात्र त्यानंतर आंदोलन सुरू असताना प्रति आंदोलनाला विरुद्ध आंदोलनाला तुम्ही परवानगी कशी दिली असं मनोज जरांगे पाटील यांचे जे समर्थक आहेत ते या ठिकाणी विचारणा करत आहेत। बरोबर, आणि ही बैठक जी चालू आहे ती निर्णायक होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू। सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।